सर थोड़ा साइड सर। झाडं एकदम मोठी सॉरी वगैरे झाडं आणि आपण म्हणलं तसं आळं सोडायचं. आळं असेल तर टिकणार नाही. एक्झिस्टिंग सुद्धा मोठं पायाला पिटे पिटे पायाला पाय साइड जा. दिवस लागतात 188 लेंथ 1150 आणि त्याला दिवस लागतात 188. यांची कॅमेरा मिशा घ्या. सर आपका आप सामने चले जाइए सर, उनके पास चले जाइए, उनके पास चले जाइए, उनके पास चले जाइए, वो साइड चले जाइए सर. थोड़ा सा मारिए ना, थोड़ा सा सर तुम्हारा deep ये पूरा कटा हुआ है. दिस इज हाउ देन द ट्री फॉल्स. सो ये बारिश से ज़्यादा तो ये इसके कारण हो रहा है. ये जो ट्री रूट है ना, ट्री रूट है और ये करीब 7 मीटर का रूट है. और ये लोग ने बंद कर दिया था, हम लोग ने वापस बोल के खुलवाया और उसके ऊपर प्लांटेशन करके
डॉक्यूमेंटेड आपको एक देंगे हा एक असा एक कॉरिडॉर झाला पाहिजे, ग्रीन कॉरिडॉर जो कंपनीच्या रस्त्यासोबत ॲडिशनल प्लांटेशन आणि एक्झिस्टिंगला प्रोटेक्ट करतो. हे एक्झिस्टिंगला काय करतं झाडाला पण पाणी फळ वगैरे लागतं. हे सगळं आळे मोकळे करायचे, गोल हे करून त्याच्यामध्ये माती भरा थोडं. ये देखिए जेसीबी से ये लोग ने बैंक ट्रैक किया, सभी ट्रीज को जेसीबी से बैंक इसकी वजह से उसको इतना इम्पैक्ट हो रहा है. येत असेल याला हे झालं. ये इतना मारा हुआ है, हमारे सामने मारा हुआ है. सगळी 80 वर्षापेक्षा तसं जर इथे टिपिकल न करता टिपिकल करून काहीतरी वेगळं टिपिकल करून साहेबांकडे प्रेझेंटेशन पण केलं तर ग्रूमिंगचं पण सॅम्पलिंग आपण प्लॅन करतो. खराब झाला दिलेलं ना तुम्हाला एवढं टॅबलेट आतमध्ये आपण त्यांचा खराब होत नाही, आपलं खराब असतो. कृष्णा सर थांब रे थांब. ऑन आहे तुझा? हां चल घे रोल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एवढ्या वर्षांपासून आजारी होते. फोन करतो मी शूटमध्ये. आजारी रस्त्यांना परमानंट दिला पूर्ण आजार कायम कारण खड्डे म्हणजे आजार ते अपघात व्हायचे आणि त्यामुळे आता डांबराच्या रस्त्यांमुळे दर पावसात खड्डे पडायचे. कोण करताय का? मी रोल करतो ते माझा भूमिका नाही ना. तुम्ही व्यवस्थित सरळ चाला, मला गाईड करा, थोडा हेल्प करा, मी नंतर तुम्हाला करेन. पर्यावरण जे आहे ते मला बाईक येते. समतोल राखतं. स्वतःहून या झाडांचं जे काय देखभाल करतं आहे त्यांनी काही सजेशन दिलेले आहे की इथं झाडं जी आहेत ती आणखी आता प्लांटेशन मोठ्या प्रमाणात करतात आणि झाडांची रूट्स आहेत ती देखील कुठं डॅमेज होता कामा नये. जी एक्झिस्टिंग झाडं आहेत ती मोठी झाली पाहिजे. झाडं जी आहेत ती झाडं देखील आपण आपल्याला इथं वाढवायचे आणि एक प्रकारचं एक पर्यावरणपूरक या ठिकाणी हे करायचं आहे. ग्रीन कॉरिडॉर तयार
नॅचरल असलं पाहिजे. पूर्ण फ्रेम हलतंय ते पकडले. झाडं आहेत जुनी तिथं वाचवणं आणि मोठी करणं, पण त्याच्यात आणखी नवीन झाडं या ठिकाणी आली पाहिजे. कारण लोक जी आहेत ते झाडांवर आणि म्हणून अशा लोकांची काय ते घेतलं. हा एक नॅचरल ग्रीन कॉरिडॉर तयार होईल अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं नक्कीच याची त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही मी सांगितलंय की आपण पैसे खर्च करतो रस्त्यावर, त्यामुळे हा विकास जो आहे हा पर्यावरणपूरक असला पाहिजे. त्याचबरोबर पर्यावरणाची हानी न करता आपल्याला आणि जे रस्ते करतोय ते क्वालिटी असले पाहिजे, टिकाऊ असले पाहिजे, वेळेमध्ये झाले पाहिजे. त्याचं म्हणजे त्याचं जे काही हे आहे घटनावळ आहे ती चांगली असली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या युटिलिटी शिफ्टिंगसाठी डग ठेवलेले आहेत. पुन्हा हे रस्ते खोदायचे नाही आहेत आणि त्या अधिकाऱ्यांचे नावं आणि नंबरही इकडे ठेवलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना सोयीचं होईल. उद्या काही त्यांना सूचना करायच्या आहेत, काही तक्रारी करायच्या आहेत, तर त्या देखील त्या ठिकाणी त्यांना सोप्या होतील आणि त्यात रस्त्यामध्ये आपल्याला दुरुस्त करता येईल. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी याचं भांडण केलं होतं आणि आरोप केला होता की भ्रष्टाचार सुरू आहे, रस्ते दुरुस्त होत नाही आहेत, कामात दिरंगाई आहे आणि पावसाळ्याजवळ आहे. पावसाळ्याजवळ आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पहिला निर्णय घेतला मुंबईमधले सगळे रस्ते काँक्रीटचे करायचे. डांबराच्या रस्त्यामध्ये हे खरं म्हणजे 15 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आता हे परमनंट आहे, 25-30 वर्ष खड्डा पडणार नाही. आणि बाजूला जे पाणी साचेल त्याच्यासाठी ड्रेनची व्यवस्था पण केलेली आहे. आणि म्हणून पाणी साचू नये रस्त्यावर याची देखील काळजी आपण घेतोय. आणि जी काही ग्रीनरी आहे ती ग्रीनरी देखील कमी न होता वाढली पाहिजे याचं देखील आपण त्यामध्ये हे केलेलं आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्टर या कामामध्ये दिरंगाई करतील, जे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मला वाटतं कारवाई आपण एक कारवाई देखील केली. 3.5 कोटी दंडही लावला आहे. आणि जे अधिकारी ज्यांची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांनी देखील चांगलं काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्यामध्ये देखील अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर अधिकाऱ्यांचा सन्मान करू आपण. पण दिरंगाई केली किंवा जी आपली जबाबदारी आहे कॉन्ट्रॅक्टरकडून काम चांगलं करून घेण्याची, त्याच्यात कुठं जर दिरंगाई केली तर कारवाई होणार. खड्डेमुक्त मुंबई आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई असं खड्डेमुक्त मुंबई तर पहिलं आपलं संकल्पना आहे. आणि जो भ्रष्टाचार गेले अनेक वर्ष होत होता डांबरा त्या दुरुस्तीमध्ये तो पूर्णपणे बंद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रस्ते पाणी दौरा करत आहेत. आपण बघू शकतो की इकडे सर्व नागरिकांबरोबर देखील ते बातचीत करत आहे. आणि मुंबईमधले जे सर्व रोड आहेत ते कशा प्रकारे बांधकाम होत आहे याची सगळ्याची माहिती हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. त्याचबरोबर आपण बघू शकतो मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत व महानगरपालिकेचे आयुक्त संतोष बांगर आहेत. संपूर्ण मुंबईमधले जेवढे देखील रोड आहेत त्याची कशा प्रकारे काम चालू आहे आणि काय चालू आहे हे सगळं चालू आहे. हे सर्व सध्या आपण बघतो नागरिकांबरोबर एकनाथ शिंदे हे बातचीत करत आहेत. त्याचबरोबर कशा प्रकारे या कॉलनीमध्ये गार्डन बनवता येईल हे देखील एकनाथ शिंदे हे आयुक्तांना सांगत आहेत. आपण आता दृश्यांमध्ये देखील बघू शकता नागरिकांबरोबर बातचीत करत. शिंदे साहेब काय सांगाल आपण नागरिकांबरोबर? तुम्ही माणूस त्याला त्याला द्या, सगळं नॅचरल मेंटेन करा. एक मिनिट एबीपी बाजूला जा. काळी माती ती काढा, काळी माती काढा. शिंदे साहेब आपण नागरिकांबरोबर बातचीत करत आहात, काय सांगाल? इथले नागरिक खूप म्हणजे पर्यावरण प्रेमी आहे. आणि म्हणून मी अभिजित बांगर यांना सांगितलंय की इथं झाडं जी आहेत ही झाडं जी आहेत ती तर आपण मोठी करायचीच आहे, परंतु नवीन झाडं आणखी याच्यात ॲड करायची. आणि हा एक नॅचरल ग्रीन कॉरिडॉर झाला पाहिजे. यासाठी गार्डनचा माणूस पण लावा. कारण हे सगळे लोक आहेत ते या सगळ्या पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आहेत. म्हणून त्यांना खूप प्रेम आहे. ते एक झाडाचं रूट दाखवलं किती मीटर 7-8 मीटर ती अशी बारीक याच्यावर लक्ष देऊन ही सगळी झाडं वाचवणारे लोक आहेत. त्यामुळे हे सरकार पण
पर्यावरणपूरक विकास करणं ही भूमिका आमची आहे. त्यामुळे पर्यावरणाला कुठेही बाधा न होता या ठिकाणी पुढच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार न होता या ठिकाणी लोकांना कुठली गैरसोय होणार याची काळजी आहे. शिंदेसाहेब, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून देखील म्हटलं जातं. आपण समृद्धी महामार्ग हा देखील वेळेत पूर्ण केला. आता आपण मुंबईचे ॲक्सेस कंट्रोल रस्ते बनवणे, मुंबईतले आता रस्ते आपण बनवतो आहे. हे सरकारची भूमिका काय आहे? चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे, लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे आणि खड्डेमुक्त रस्तेचा प्रवास लोकांना दिला पाहिजे. सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि भविष्यात 2-3 वर्षामध्ये तुम्हाला पूर्णपणे पुढच्या 2 वर्ष पण लागणार नाहीत, पण मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त मुंबई मिळेल. कुठेही खड्ड्यातून तुम्हाला प्रवास करावा लागणार नाही, कुठला अपघात होणार नाही. आणि त्याबरोबर हे पर्यावरण जे आहे, खरं म्हणजे ऑक्सिजन आहे, हा ग्रीन जो काही हा परिसर आहे, त्यामुळे अशा प्रकारचे जे काही परिसर आहे त्याला मेंटेन करणं, ऑक्सिजन पार्क नवीन तयार करणं म्हणून आम्ही इथं मोठं सेंट्रल पार्क करतो आहे ना महालक्ष्मीला, तर त्याचाच भाग आहे. या मुंबईतली ग्रीनरी वाढली पाहिजे. मागच्या वर्षी मी गुजराणी यांना सांगितलं 1 लाख झाडं प्लांटेशन केले, 1 लाख झाडं. यावर्षी देखील त्याच्यापेक्षा या पावसाळ्यात देखील त्याच्यापेक्षा जास्त झाडं लावू आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये देखील मोठं प्लांटेशन होईल. हे सगळे लोक त्यामध्ये सहभागी होतील. शिंदेसाहेब, एक शेवटचा प्रश्न विरोधकांकडून आपला अधिवेशनामध्ये एक होतं की रोडमध्ये भ्रष्टाचार होतोय आणि आपल्या टार्गेट करून काय सांगतात विरोधकांना? यातून आपण फील्डवर उतरला आहे. खरं म्हणजे हा भ्रष्टाचार बंद होणारा हा कॉन्क्रीटचा मार्ग आहे. हा इतक्या वर्षाच्या आजार परमनंट इलाज आहे, समजलं की नाही? त्यामुळे आत्ता इथं भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही. दरवर्षी या खड्ड्यातून पैसे कमायला मिळणार नाही. त्यामुळे आरोप करतात. आपल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की यापुढे भ्रष्टाचार न होता ग्रीनरी करो, ग्रीनरी बस है ना. फिर मैं आऊँगा इधर. आपण जून किंवा जुलैमध्ये येऊया. जून में आऊँगा. सर. बरोबर. हो सर. नेक्स्ट टाइम घर पे थँक्यू सर. चला. मुंबई शहर में जो पिछले कई सालों से गड्ढों में से प्रवास करना पड़ता था, ये लोगों को जो तकलीफ हो रही थी उसे दूर करने के लिए हमारी सरकार ने, जब मैं मुख्यमंत्री था तब पहले बीएमसी को कहा कि पूरे मुंबई को गड्ढे मुक्त होनी चाहिए, वाटर फ्री होनी चाहिए, और इसलिए उसकी 2 फेज में हमने काम शुरू किया है. आज 400 किलोमीटर का काम शुरू है. कंक्रीट रोड है, यूटीडब्ल्यूटी रोड है, उसके साथ में यहाँ पर यूटिलिटी डक्ट है. अभी फ्यूचर में ये कंक्रीट के रोड बनने के बाद ये इसको फिर वापस खोदा नहीं जाएगा, इसलिए गड्ढे का होने का सवाल नहीं उठता है. और इसमें जो अभी 31 मई तक ये पूरी तरह जंक्शन टू जंक्शन पूरी कंक्रीट हो जाएगी. जो पैसेज बचेगा उसको मास्टिक करेंगे, जियो पॉलीमर से करेंगे, उसमें इंफ्रारेड से करेंगे, माइक्रो सरफेसिंग करेंगे, और एक नया जो है हमारा हार्डनर रैपिड हार्डनर कंक्रीट वो डाल के उसको पूरी तरह मोटरेबल करेंगे, ताकि बारिश में कुछ भी दिक्कत नहीं होगी. बारिश में जो पानी है बरसात का, उसके लिए भी ड्रेन की व्यवस्था हो रही है, ताकि बरसात में भी लोगों को तकलीफ ना हो, मैनुअल का प्रॉब्लम ना हो. ये सब नियोजन जो है आज यहाँ पर कर रहे हैं. और मैंने आयुक्त गजरानी जी से और हमारे अभिजीत बांगड़ जी से कहा है, जो कॉन्ट्रैक्टर क्वालिटी में कॉम्प्रोमाइज़ करेगा, क्वालिटी खराब करेगा, उसके ऊपर कार्रवाई करो. आज ही एक कॉन्ट्रैक्टर के ऊपर कार्रवाई की है, उसको टर्मिनेट किया, डिबार किया है, और 2 साल के लिए उसमें 3.5 करोड़ का पेमेंट भी लगाया है. और उसके साथ जो अधिकारी जो जिसका जिम्मा है, ये रोड की जिम्मेदारी जिसके पास है, उसने भी अच्छे क्वालिटी का काम करा के लेना उसकी जिम्मेदारी है. अच्छा काम करे, उसका हम सम्मान करेंगे.
अगर काम में लापरवाही करेगा तो कार्रवाई भी हो जाएगी। और IIT वाले इसमें इंस्पेक्शन कर रहे हैं, थर्ड पार्टी ऑडिट कर रहे हैं, और जो RMC प्लांट है उसको सरप्राइज विजिट भी कर रहे हैं। RMC उधर अलग बता के रोड पे अलग डालने का काम जो करेंगे उसको उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। 10,000 करोड़ 70,000